नमस्कार मित्रांनो, एन के क्लास या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नदी प्रणाली म्हणजे काय, म्हणजेच भूगोलामधील हा एक घटक. यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर नदी प्रणाली व तिच्या उपनद्या कशा पद्धतीनं बनतात यावरती आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. चला तर मग मित्रांनो, नदी प्रणाली म्हणजे काय हे समजून घेऊया. मित्रांनो, मुख्य नदी आणि तिच्या उपनद्या मिळून तयार होणारी व्यवस्था म्हणजेच नदी प्रणाली होय. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो, जी मुख्य नदी असते त्या मुख्य नदीच्या तिच्या ज्या उपनद्या असतात यांनी मिळून तयार होणारी जी व्यवस्था असते तिलाच नदी प्रणाली असं आपण म्हणतो. तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर आता आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो खाली की उपनद्या कशा पद्धतीच्या असतात आणि एक मुख्य नदी कशा पद्धतीची असते. तर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणाहून ही नदी या ठिकाणी येऊन समुद्राला मिळते. आता ही एक नदी मुख्य नदी आहे इकडे येणारी. तर ही झाली मुख्य नदी मित्रांनो. आणि या मुख्य नदीच्या उपनद्या कशा पद्धतीने बनलेल्या आहेत हे सुद्धा बघा मित्रांनो. ही उपनदी आहे, ही या मुख्य नदीला येऊन मिळते. ही छोटीशी एक इथेशी उपनदी आहे, ही इथेशी पण एक उपनदी आहे, इथं पण एक उपनदी आहे मित्रांनो. या उपनद्या एकत्र येऊन एका मुख्य नदीला येऊन मिळतात आणि त्यापासून एक मुख्य नदी तयार होते. आता मुख्य नदीला अनेक उपनद्या मिळतात. या सर्व उपनद्या आणि मुख्य नदी एकत्र मिळून ज्या व्यवस्थेची निर्मिती करतात तिला नदी प्रणाली असे म्हणतात. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर नदी प्रणाली म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेल मित्रांनो. तर नदी प्रणाली, नदीचे मुख आता या ठिकाणी आपण बघू शकतो. हे आहे नदीचं मुख मित्रांनो या ठिकाणी, आणि सागर, तलाव अशा ठिकाणी ती येऊन मिळते मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया मित्रांनो व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो, आणि आपले जे मित्र आहेत त्यांनाही ही माहिती शेअर करत चला मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. तर आणखी उर्वरित जो व्हिडिओ आहे तो आपण पुढे बघायचा आहे मित्रांनो. चला तर मग पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख ज्या नद्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत. तर महाराष्ट्रातील प्रमुख नद्या ह्या 3 आहेत मित्रांनो. तर त्या 3 नद्या कोणत्या आहेत हे या ठिकाणी आपल्याला दिसते मित्रांनो. मुख्य नदी जी आहे ती आहे मित्रांनो गोदावरी. तर गोदावरी नदी ही उगम कोण्या ठिकाणी पावते. तर मित्रांनो, गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी होतो मित्रांनो. हे या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो नकाशावरती देखील. हे त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणाहून गोदावरी नदीचा उगम होतो मित्रांनो. त्याचबरोबर गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी आहे मित्रांनो. महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी यावरती देखील प्रश्न येतात मित्रांनो. सर्वात लांब नदी कोणती आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे मित्रांनो. त्याचबरोबर याच नदीला दक्षिण गंगा असे देखील म्हणतात मित्रांनो. दुसरं नाव तिचं दक्षिण गंगा आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्याचबरोबर या नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर मित्रांनो, या नदीच्या उपनद्या प्रवरा, मुळा, वर्धा आणि वेनगंगा ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. ह्याही आपल्याला लक्षात ठेवायच्या. ह्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या? प्रवरा, मुळा, वर्धा आणि वेनगंगा ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. त्याचबरोबर दुसरी जी नदी आहे मित्रांनो ती आहे मित्रांनो कृष्णा नदी. तर कृष्णा नदी आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. कृष्णा नदीचा उगम कोण्या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम मित्रांनो महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तर हे या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो आपण महाबळेश्वर. तर या महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो.
या नदीच्या उपनद्या ज्या आहेत त्या भीमा ही या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, भीमा नदी. त्याचबरोबर कोयना ही देखील कृष्णा नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर वारणा ही देखील कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. तर ह्या नद्यासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या मित्रांनो. यावरती देखील प्रश्न येतात. कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या किंवा काही नद्या दिल्या जातात आणि त्यावरून आपल्याला प्रश्न विचारला जातो की कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या मित्रांनो, कृष्णा नदीची भीमा, कोयना व वारणा ह्या उपनद्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील तिसरी प्रमुख नदी मित्रांनो तापी नदी आहे. तर ही तापी नदी मित्रांनो, हिचा उगम होतो सातपुडा पर्वतामध्ये. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. कुठेशी उगम होतो? सातपुडा पर्वत. हे या ठिकाणी आपण बघू शकतो, कुठेशी सातपुडा पर्वतामध्ये. आणि या तापी नदीच्या ज्या उपनद्या आहेत मित्रांनो, त्या तापी नदीच्या उपनद्या गिरणा आणि पूर्णा ह्या दोन नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. ही गिरणा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि पूर्णा नदी या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. तर आपल्याला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या ह्या 3 आहेत, गोदावरी, कृष्णा आणि तापी. आणि सर्वात जास्त लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही नदी आहे मित्रांनो. गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. तिचा उगम कुठून होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर कृष्णा नदी, त्या कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर या ठिकाणी. त्याचबरोबर तिच्या उपनद्या भीमा, कोयना आणि वारणा. त्याचबरोबर तिसरी जी नदी आहे मित्रांनो ती आहे तापी नदी. तर या तापी नदीचा उगम सातपुडा पर्वतामध्ये होतो मित्रांनो. तिच्या उपनद्या ज्या आहेत त्या आहेत गिरणा आणि पूर्णा. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी सर्वात सोपं मित्रांनो काय आहे बघा, गोदावरी नदीच्या उपनद्या किती आहेत? 4 आहेत, प्रवरा, मुळा, वर्धा आणि वेनगंगा. कृष्णा नदीच्या 3 आहेत मित्रांनो, भीमा, कोयना आणि वारणा. आणि तापी नदीच्या 2च आहेत, गिरणा आणि पूर्णा. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर या 3ही नदी प्रणाली महाराष्ट्राच्या शेती, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. चला तर मग पुढे बघूया मित्रांनो, महाराष्ट्रातील नद्यांचे प्रकार. आता नद्यांचे प्रकार कसे कसे आहेत मित्रांनो, यावरतीही प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आता नद्या कोणीकडून कोणीकडे वाहतात यावरती प्रश्न येतात मित्रांनो. तर आपल्याला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे, पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत, पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत आणि अंतर्गत प्रवाहाच्या नद्या कोणत्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या मित्रांनो कृष्णा, भीमा, वर्धा आणि वेनगंगा ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. तर ह्या आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. कृष्णा नदी ही या ठिकाणी आहे मित्रांनो. त्याचबरोबर भीमा नदी ही देखील पूर्ववाहिनी आहे मित्रांनो. वर्धा नदी ही देखील पूर्ववाहिनी आहे मित्रांनो. त्याचबरोबर वेनगंगा नदी ही देखील पूर्ववाहिनी आहे मित्रांनो. आणि ह्या पूर्ववाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात? तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. पूर्ववाहिनी नद्या ह्या कुठे मिळतात? तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजेच पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या मित्रांनो त्यांची लांबी खूप जास्त असते. पूर्ववाहिनी नद्यांची लांबी खूप जास्त असते आणि ह्या नद्या मोठी नदी प्रणाली तयार होते यांच्या लांबीमुळं. त्याचबरोबर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत मित्रांनो. पूर्ववाहिनी जेवढ्याही नद्या आहेत तेवढ्या त्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो पुढे आपल्याला बघायचे पश्चिम वाहिनी नद्या. तर पश्चिम वाहिनी या ज्या नद्या आहेत मित्रांनो त्या अरबी समुद्राकडे वाहतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला कोणता समुद्र आहे? तर तो आहे मित्रांनो अरबी समुद्र. हा या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो. तर ह्या पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत मित्रांनो त्या सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर या नद्यांची वैशिष्ट्ये काय आहेत मित्रांनो? तर लांबी यांची कमी असते. ह्या ज्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी यांची लांबी कमी असते मित्रांनो आणि यांचा प्रवाह हा
खूप जलद असतो, म्हणजे एकदम फास्ट गतीनं त्या वाहतात आणि त्या घाटमाथ्यावरून थेट समुद्रात जाऊन मिळतात मित्रांनो. म्हणजे हा पश्चिम दिशेकडेच उगम पावतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात मित्रांनो. आणि त्यांचा प्रवाह खूप जलद असतो. तर ह्या पश्चिमवाहिनी नद्या कोणत्या आहेत मित्रांनो, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर पश्चिमवाहिनी नद्या मित्रांनो वशिष्ठी, सावित्री आणि उल्हास. कोणत्या? वशिष्ठी, सावित्री आणि उल्हास. ह्या ज्या नद्या आहेत मित्रांनो, वशिष्ठी, सावित्री आणि उल्हास, ह्या नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत मित्रांनो. त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो नद्यांचा, तर तो तिसरा प्रकार आहे अंतर्गत प्रवाहाच्या नद्या. तर ह्या अंतर्गत प्रवाहाच्या ज्या नद्या आहेत मित्रांनो, या नद्या समुद्रात न मिळतात जमिनीतच लुप्त होतात किंवा तलावात मिळतात मित्रांनो. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. ज्या अंतर्गत प्रवाहाच्या नद्या येतात त्या समुद्राला जाऊन मिळत नाहीत मित्रांनो, तर त्या काय होतात, एखाद्या छोट्या मोठ्या तलावाला जाऊन मिळतात किंवा मग त्या जमिनीमध्येच लुप्त होतात. तर ह्या नद्या आपल्याला जास्तीत जास्त कुठंशी बघायला मिळतात मित्रांनो, त्या आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये ह्या नद्या आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. तर या नद्यांची वैशिष्ट्ये काय असतात मित्रांनो, पाण्याचे प्रमाण या ठिकाणी खूप कमी असते. पाण्याचं प्रमाण कसं असतं, खूप कमी असतं मित्रांनो. आणि ह्या नद्या कोरड्या भागात जास्त आढळतात. म्हणजे त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, कोरडा भाग आहे, अशा ठिकाणी ह्या नद्या जास्तीत जास्त आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर ह्या नद्या समुद्राला जाऊन मिळत नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो. तर ह्या ज्या नद्या आहेत मित्रांनो, काही लहान स्थानिक नद्या मराठवाडा विदर्भ भागामध्ये आपल्यास पाहावयास मिळतात मित्रांनो. तर आता आपण या ठिकाणी काय पाहिलं मित्रांनो, पूर्ववाहिनी नद्यांची लांबी काय असते, खूप जास्त असते आणि त्या नद्या ह्या मोठ्या आकारानेही मोठ्या असतात आणि त्या शेतीसाठी खूप महत्त्वाच्या असतात. आणि ज्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत मित्रांनो, त्यांची लांबी खूप कमी असते आणि त्यांचा प्रवाह खूप जलद असतो आणि त्या थेट समुद्रामध्ये जाऊन मिळत असतात. आणि अंतर्गत प्रवाहाच्या नद्या समुद्रात न मिळणाऱ्या कोरड्या भागामध्ये आढळणाऱ्या ह्या नद्या असतात मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील नद्यांचे प्रकार पाहिले, त्याचबरोबर प्रमुख नद्याही आपण पाहिल्या आणि नदी प्रणाली म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो. तर आता पुढे बघूया मित्रांनो, या नद्यांवरती कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते या ठिकाणी आपण काही प्रश्न या ठिकाणी बघूया मित्रांनो. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्याच्यावरती MCQ टाईपचे प्रश्न जे येतात ते कशा पद्धतीचे येतात. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे. तर आपण आता वर बघितलं मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे मित्रांनो. कोणती आहे, गोदावरी नदी आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले होते, कृष्णा नदी, गोदावरी नदी, भीमा नदी आणि तापी नदी. यापैकी योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदी. तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो किंवा कुठे आहे, हेही आपण वर बघितलं मित्रांनो. गोदावरी नदीचा उगम कुठेशी होतो, पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, अमरकंटक, घोरघाट. तर यापैकी मित्रांनो आपण वरच बघितलं, गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर काय आहे, त्र्यंबकेश्वर असं आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया आपण. तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी कृष्णेची उपनदी आहे. कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. तर पर्याय आहेत मित्रांनो, भीमा, गिरणा, वारणा आणि पेनगंगा. तर यापैकी कोणती नदी कृष्णेची उपनदी आहे मित्रांनो. तर हे आपण वर बघितलं, तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भीमा नदी. कोणती नदी आहे मित्रांनो, भीमा नदी, कृष्णा नदीची उपनदी. त्याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो, चौथा प्रश्न, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते. तर पर्याय आहेत मित्रांनो, पूर्वेकडे वाहते, पश्चिमेकडे वाहते, उत्तरेकडे वाहते
ही दक्षिणेकडे वाहते. आपण आताच वर बघितलं मित्रांनो, नद्या कोणत्या 2च फक्त दिशेनं वाहतात. कोणत्या कोणत्या? उत्तर दिशेला वाहतात का? नाही वाहत, म्हणून हा पर्याय नाही मित्रांनो. त्याचबरोबर दक्षिणेकडे वाहतात का? तर ही दक्षिणेकडे देखील वाहत नाही मित्रांनो. तर मग योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? आपण वरच बघितलं, तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? तर ती पश्चिम दिशेला वाहते मित्रांनो. कोणीकडे वाहते? पश्चिम दिशेला वाहते. आता जास्त आपण वरती बघितलं की नद्या ह्या पश्चिम आणि पूर्व या 2 दिशांना वाहतात. तर चला मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? पर्याय आहेत मित्रांनो, गोदावरी, कृष्णा, तापी आणि भीमा. तर कोणती नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते? आपण वरच ही नदी पाहिलेली आहे मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे याचं मित्रांनो, तापी नदी ही अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते मित्रांनो. म्हणजे पश्चिम वाहिनी ही नदी आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर बघा मित्रांनो, 6वा जो प्रश्न आहे, भीमा नदीचा उगम कुठे होतो? हा कुठे आहे? भीमा नदी कुठून उगम पावते? तर पर्याय नंबर पहिला आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत का विंध्य पर्वत. कोणत्या पर्वतामध्ये ही नदी उगम पावते? भीमा नदी. तर भीमा नदी ही मित्रांनो सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावते. आपण वर पाहिलेलं आहे मित्रांनो. कुठे उगम पावते? सह्याद्री पर्वत. तर योग्य पर्याय 1 नंबरचा आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वतामध्ये भीमा नदी उगम पावते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. महाराष्ट्रातील बहुतांश नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश जे नद्या आहेत, जास्तीत जास्त नद्या आहेत, त्या कोणत्या दिशेने वाहतात? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपण वर नदी प्रणाली व नदीचे प्रवाह आपण पाहिले. त्यामध्ये आपण बघितलं मित्रांनो, जास्तीत जास्त नद्या ह्या कोणत्या दिशेला वाहतात हे आपण मित्रांनो मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील बहुतांश नद्या ह्या कोणत्या दिशेने वाहतात? ठीक आहे मित्रांनो. तर पुढे बघूया मित्रांनो. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा मित्रांनो. आपला जो पाठिंबा आणि प्रेम असेच कायम राहू द्या मित्रांनो. आणि ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये.